नवीन करारामधून लुकवृक्ष वर्तमान याचा 19वा अध्याय 41 ते 44 वचन. नवीन करार लुकवृक्ष वर्तमान अध्याय 19 41 ते 44 हे वचन आपण वाचन करून पाहूया. यहेजकेलाचं पुस्तक अध्याय 5 वचन 7 ते 17 याकडे आपण पाहूया. यामुळे प्रभू परमेश्वर म्हणतो, ज्या अर्थी तुम्ही आपल्या सभोवतालच्या राष्ट्रापेक्षा अधिक बडाळी माजवली व माझ्या नियमाप्रमाणे चालला नाहीत, माझे निर्णय पाळले नाहीत आणि आसपास राष्ट्रे आहेत त्यांच्या निर्णयाप्रमाणे देखील वागला नाही, त्या अर्थी प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा मीच तुझ्या विरुद्ध होईन आणि राष्ट्रादेखत तुझ्यामध्ये न्यायशासन करीन. तुझ्या सर्व अमंगळ कृत्यामुळे आजवर मी केले नाही व पुन्हा याप्रमाणे करणार नाही असे मी तुझ्या ठायी करील. तुझ्यामध्ये बाप आपल्या मुलांना खातील व मुले आपल्या बापांना खातील. मी तुझ्या ठायी न्यायशासन करील व तुझे सगळे उरलेले लोक सर्व दिशांना विखरून टाकील. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीवताची शपथ, तू माझे पवित्र स्थान आपल्या सर्व तिरस्करणीय वस्तूंनी व अमंगळ कर्माने भ्रष्ट केले, म्हणून खात्रीने मी तुझ्यावरची कृपादृष्टी काढून घेईन, गय करणार नाही, दया करणार नाही. तुझ्या वस्तीचा 3रा हिस्सा पटकीने मरेल व तुझ्यामध्ये लोक उपासमारीने नाश पावतील. 3रा हिस्सा तुझ्या भोवती तलवारीने पडेल व 3रा हिस्सा मी सर्व दिशांना विखरीन. मी तलवारीने त्यांची पाठ पुरवीन, अशी माझ्या रागाची पूर्तता होईल आणि त्यांच्यावरचा माझ्या क्रोधाची तृप्ती होऊन माझे समाधान होईल. मी त्यांच्यावरच्या माझ्या क्रोधाचा शेवट केला म्हणजे ते समजतील की मी परमेश्वर हे आवेशाने बोललो आहे. आणखी तुझ्या भोवतालच्या सर्व राष्ट्रामध्ये मी तुला उजाड करील, अपशब्दाचा विषय करील आणि येणारे जाणारे हे पाहतील. मी क्रोधाने, संतापाने व तीव्र निषेधवाणीने तुझे न्यायशासन करील. तेव्हा तुझ्या भोवतालच्या राष्ट्रांना तू अपशब्द, निंदा, ताकीद व विस्मय याचा विषय होशील. मी परमेश्वर हे म्हणालो आहे. मी तुमचा नाश करण्यासाठी उपासमारीचे नाशकारक तीक्ष्ण बाण सोडील. तेव्हा तुमच्यावर मी दुष्काळाचा कहर करील व तुमच्या भाकरीचा आधार तोडीन. मी तुझ्यावरचा दुष्काळ व हिस्त्र पशु पाठवील, ते तुम्हाला निसंतान करतील. मरी व रक्तपात तुमच्यावर येतील. मी तुमच्यावर तलवार आणील. मी परमेश्वर हे म्हणालो आहे. आमेन. नवीन करारामधून लुकवृक्ष वर्तमान याचा 19वा अध्याय 41 ते 44. लूक 19 41 ते 44. यरूशलेमेकडे पाहून येशूने केलेला विलाप. मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला, जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते. परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेंढेकोट उभारतील व तुला वेढतील. तुझा चहूकडून कोंडमारा करतील. तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाहीत. कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस. आज जे 2 शास्त्रभाग आपल्यासमोर वाचलेले आहेत त्यामधून आजचा विषय आहे, तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस. प्रभू येशूची ही वाणी, त्याच्या मुखातील हे शब्द आहे आणि तो म्हणतो, यरूशलेमला पाहून, त्या राष्ट्राला पाहून, यहुदी लोकांना पाहून त्या ठिकाणी तो म्हणत आहे की तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस. प्रियांनो, परमेश्वर जो आहे तो परमेश्वर समयानुसार काम करणारा देव आहे आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की प्रत्येक गोष्ट या जगामध्ये घडत असताना परमेश्वराने जो नेमलेला समय आहे त्यानुसारच ती घडत आहे. आणि म्हणून या वचनामध्ये आम्ही पाहतो, प्रियांनो, ज्यावेळेस देव असं म्हणत आहे, प्रभू येशू म्हणत आहे, यावेळेस हे जे वाक्य आहे, हे जे वचन आहे ते मंदिराविषयी बोलत आहे. हे वचन यहुदी लोकांविषयी बोलत आहे. हे वचन यरूशलेम आदी यहुदी राष्ट्राविषयी त्या ठिकाणी ते बोलत आहे प्रियांना. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस परमेश्वर यरूशलेमविषयी बोलत आहे
त्यावेळेस देव काय म्हणाला की तो म्हणतो मी तुला निवडून घेतलेला आहे यासाठी की माझं निवासस्थान तू व्हावंस. आणि असं म्हटलेलं आहे की ते सर्व काळ देवाचं विश्रामस्थान होण्यासाठी देवाने तिला निवडलं, कारण ती देवाला आवडली. देवाची इच्छा त्या ठिकाणी होती की मला त्या ठिकाणी निवास करायचा आहे, मला त्या ठिकाणी राहायचं आहे. या ठिकाणाला, या निवासस्थानाला, या विश्रामस्थानाला मला आशीर्वाद द्यायचा आहे आणि म्हणूनच मी निवडलेली आहे. प्रियांनो, देवाच्या वचनात पाहायला मिळतं की परमेश्वराचा निवास त्या ठिकाणी होण्यासाठी देवाने दाविदाला तो दृष्टांत दिला आणि त्या ठिकाणी सांगितलं की माझा निवास होण्यासाठी माझ्यासाठी तू पवित्र स्थान म्हणजे मंदिर तुला बांधायचं आहे. पण ज्यावेळेस दाविदाने सर्व गोष्टीची तयारी केली आणि मग परमेश्वर म्हणतो तू तर बांधणार नाहीस, कारण तुझ्या हातामधून खूप रक्तपात झाला आहे, पण तुझा पुत्र हा निश्चितच माझी योजना सिद्धीस नेईल आणि तो मंदिर बांधणार आहे. आणि देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो की शल्मोनाने हे देवाचं मंदिर बांधलं. देवाच्या मंदिरामध्ये कोष याजकांनी आणला. त्या ठिकाणी असं म्हटलं की ज्यावेळेस कोष आणला गेला, लोक मंदिरामध्ये जमले, मंदिर देवाच्या तेजाने भरलं. प्रियांनो, त्या दिवशी ते मंदिर देवाला समर्पित झालं. आणि प्रियांनो, आम्ही पाहतो की शल्मोन राजाने देवाचा धन्यवाद करताना म्हणतो की हे देवा, माझ्या पित्याबरोबर जो करार तू केला, तो करार तू आज माझ्या संबंधाने सिद्धीस नेला. तुझं काम पूर्ण करण्यासाठी तू मला सहाय्य केला आणि म्हणून प्रभू मी तुझा धन्यवाद करतो. आणि मग शल्मोन राजाने यहुदी लोकांना म्हणजे इस्रायल राष्ट्राला त्या मंदिरामध्ये आशीर्वाद दिला, कारण देवाने त्याचं वचन सिद्धीस नेलं. आणि मग आम्ही पाहतो की शल्मोन राजा त्या ठिकाणी इस्रायलासाठी मंदिरामध्ये प्रार्थना करत आहे. राजा मंडळीसाठी आणि राष्ट्रासाठी त्या ठिकाणी प्रार्थना करत आहे आणि तो म्हणतो हे देवा, इस्रायलाला मदत कर, कारण त्याची वागणूक आणि त्याची चालचलणूक तुझ्यासमोर व्यवस्थित असण्यासाठी त्या ठिकाणी तो प्रार्थना करत आहे. ज्यावेळेस शल्मोन राजाने इस्रायलसाठी प्रार्थना केली, इस्रायल राष्ट्र हे 12 वंशाचं राष्ट्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं. एक एक घराण्याचं 12 लोक प्रतिनिधित्व करतात. आणि म्हणून ज्यावेळेस शल्मोन राजाने इस्रायल राष्ट्रासाठी प्रार्थना केली, त्यावेळेस त्या ठिकाणी 12 गोष्टी त्याने देवाला मागितल्या आहेत. आणि ज्यावेळेस तो प्रार्थना करतो, प्रत्येक प्रार्थनेच्या वेळेस तो असं म्हणत आहे की हे देवा, हे जे निवासस्थान तू निवडलेलं आहेस, या निवासस्थानाकडे तुझी दृष्टी सदैव लागलेली असू दे. या प्रार्थनेमध्ये तो म्हणत आहे की ज्यावेळेस यहुदी लोक आणि आम्ही प्रार्थना करणार आहोत, तेव्हा आम्ही आमचं मुख तुझ्या मंदिराकडे लावणार आहेत. ज्यावेळेस आम्ही आमचं प्रार्थना करणार आहोत, मग आम्ही आमचे दारं उघडू, आम्ही आमच्या खिडक्या उघडू, किंवा आम्ही मैदानामध्ये असू, किंवा आम्ही डोंगरामध्ये असू, किंवा आम्ही गुहांमध्ये असू, आम्ही कुठेही असू, पण ज्यावेळेस आम्ही उभा राहू तिथून, त्यावेळेस आमचं मुख तुझ्या मंदिराकडे असेल, आमचं मुख तुझ्या मंदिराकडे असेल आणि मग आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करणार आहोत. आणि म्हणून त्या समयापासून आजही यहुदी लोक ज्यावेळेस प्रार्थना करतात, तेव्हा त्यांचं मुख येरुशलेमकडे आहे आणि त्यांची दृष्टी त्या मंदिराकडे आहे. आता मंदिराचे तर अवशेष म्हणजे फक्त भिंतच राहिलेले आहे, पण आजही लोक त्या रीतीने प्रार्थना करतात. कारण प्रियांनो, अशी प्रार्थना शल्मोनाने मंदिरामध्ये त्या दिवशी केलेली होती आणि यहुदी लोक आज ते पाळताना आम्हाला पाहायला मिळतात. आणि तो म्हणतो हे देवा, तुझी दृष्टी या मंदिराकडे सदैव असू दे, तू आपले कान तिच्याकडे सदैव लाव. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो हे देवा, मंदिरामध्ये तू न्यायाने वर्तन कर, म्हणजे जो अन्याय आहे त्याला शासन कर आणि जो निर्दोष आहे त्याच्यावरचा अन्याय दूर करून त्याला तू निर्दोष ठरव. तो म्हणतो की पाप केल्यामुळं लोक जेव्हा बंदिवासामध्ये जातील, हे देवा, शत्रूंनी त्यांच्यावर दया करावी, म्हणून तू आमची प्रार्थना ऐक आणि इस्रायलास सहाय्य कर. त्या ठिकाणी तो म्हणत आहे की जेव्हा लोक क्लेश होतील, त्रास होतील, तुझ्या मंदिरामध्ये येतील आणि प्रार्थना करतील, त्यावेळेस देखील तू आमची प्रार्थना ऐक. शत्रूने इस्रायलावर सदैव दया करावी यासाठी देखील प्रभू तो आमची प्रार्थना ऐक. तुझे नेत्र उघडे ठेव, कारण इस्रायल हे तुझं वतन आहे. आणि त्या ठिकाणी
सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याने मागितली आणि तो म्हणतो, हे देवा, माझा पिता दावीद याच्याबरोबर जे करार तू केलेले आहेत त्या कराराचं तुला सदा सर्व काळ स्मरण राहण्यासाठी त्या ठिकाणी तो म्हणतो की हे देवा, तू आमची प्रार्थना ऐक. जी भूमी तो आम्हाला दिली त्या भूमीमध्ये सदैव पर्जन्यवृष्टी व्हावी, तो देश समृद्ध व्हावा म्हणून तू आमची प्रार्थना ऐक. ज्यावेळेस इस्रायलाला पश्चाताप होईल आणि ते पश्चाताप दिन होऊन तुझ्याकडे येतील, तुझ्याकडे वळून प्रार्थना करतील, त्यावेळेस तू त्यांचे अश्रू पुस, त्यांच्या पापांची क्षमा कर. अशा रीतीने 12 गोष्टी त्याने इस्रायल राष्ट्रासाठी त्या मंदिरामधून मागितल्या. शास्त्र म्हणतं की परमेश्वराचं मंदिर तेजाने भरलं, परमेश्वराचं मंदिर गौरवाने भरलं, परमेश्वराची समक्षता लोकांना मंदिरामध्ये अनुभवास मिळाले. आणि प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं की शल्मोनाने मंदिराबरोबर राजवाडे देखील त्या ठिकाणी बांधले आणि ते सर्व काम त्याने पूर्ण केलं. शल्मोन हा सतत प्रियांनो इस्रायलासाठी प्रार्थना करत आहे, मंदिरामध्ये प्रार्थना करत आहे. प्रियांनो, मंडळीचं कारभारी पण, मंडळीचं पुढारी पण करत असताना शल्मोनासारखं आमची चित्तवृत्ती आणि आमचा स्वभाव असणं खूप गरजेचं आहे की परिस्थिती काही असो पण आम्ही देवाकडं पाहणं, देवाकडं मागणं, विश्वासाने प्रार्थना करणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रियांना, शमूएलाच्या जीवनामध्ये जर तुम्ही पाहिला तर शमूएल जेव्हा लहानसा मोठा होत होता तेव्हा त्याने दुःख पाहिलं आणि ते दुःख हे होतं की शिलो त्या ठिकाणी भ्रष्ट झालं, याजक त्या ठिकाणी भ्रष्ट झालेले आहेत आणि लोक अनितीकडे चाललेले आहेत. लोक धार्मिक जीवन जगतात असं दाखवतात पण लोक धार्मिक जीवन जगत नाही. अनिती वाढत असताना शमूएल त्या ठिकाणी शिलोमध्ये वाढला. पण आम्हाला पाहायला मिळतं की शल्मोनाने कधी शिलोकडं निराशेने पाहिलं नाही. तो आत्मीयतेमध्ये चालत राहिला, विश्वासाने वाढत राहिला आणि त्या शिलोमध्ये त्याने काम केलं असं आम्हाला पाहायला मिळतं. प्रियांनो, म्हणून परिस्थिती काही असो, जरी ती आम्हाला पसंत असेल, कदाचित आम्हाला आवडत नसेल, कदाचित आम्हाला आवडतही असेल, पण तरी देखील आम्ही उभं राहणं, प्रार्थना करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ आहे आणि आपण केलेल्या प्रार्थना, कारण देव आमच्याकडे पाहतो तेव्हा आम्ही देवाचे दास आहोत. देव आम्हाला एक भक्त म्हणून पाहतो आणि देव आपल्या भक्ताची प्रार्थना कधी लज्जित आणि फजित होऊ देत नाही. प्रियांनो, आम्ही पाहतो शल्मोन प्रार्थना करत असताना देवाने गिबोन या ठिकाणी त्याला दर्शन दिलं. परमेश्वराचं दर्शन कोणास घडतं? देवाचं वचन म्हणतं की जो माझं वचन श्रवण करतो त्यास मी दर्शन देता. जो माझं वचन श्रवण करतो, जो माझं वचन ऐकतो, जो माझं वचन विश्वासाने ग्रहण करतो, जो माझं वचन त्यानुसार चालण्याचा प्रयत्न करतो, त्यानुसार चालण्याचा तो निर्धार करतो. शास्त्र म्हणतं ज्याच्याजवळ माझं वचन आहे त्याला मी दर्शन देत आहे. प्रियांनो, ज्यांना देवाचं दर्शन मिळतं त्यांचं जीवन बदलतं. काल एका बंधूबरोबर मी बोलत होतो. त्यांनी मला विचारलं होतं की काय देव तुमच्याबरोबर बोलला काय? आणि मी म्हटलं होय, मी देवाचा आवाज ऐकलेला आहे. आणि मी त्यांना विचारलं तुमचा काय अनुभव आहे? आणि ते म्हणाले माझ्याशी पण देव बोलतो. मला खूप आनंद झाला आणि मी म्हटलं काय बोलतो? ज्यावेळेस ते मला एक एक वाक्य सांगू लागले त्यावेळेस मला समजलं ज्या ज्या समयामध्ये देवाने ते वचन त्यांना बोलून दाखवलं त्या प्रत्येक वेळेस त्या बंधूचं जीवन बदलत गेलं. प्रियांनो, देव बोलणारा देव आहे, देव दृष्टांत देणारा देव आहे आणि देव आजही बोलतो. विश्वास ठेवा. जर कोणाला वाटत असेल की मी माझ्या कानाने देवाचा शब्दाने देवाची वाणी ऐकावी तर विश्वासाने प्रार्थना करा, देव बोलल्याशिवाय राहणार नाही. ज्या मुलाविषयी मी तुम्हाला सांगतो तो माळेगावचाच आहे. त्याचं नाव योगेश खरात आहे आणि काल त्यांनी मला सांगितलं की अनेक वेळा देव माझ्याशी बोललेला आहे. त्यांनी जे संदर्भ दिले ते संदर्भ मी वचनामध्ये कधीतरी सांगेल निश्चितच. आणि प्रियांनो, देवाने त्या ठिकाणी त्याला दर्शन दिलं आणि मग असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस देवाने दर्शन दिलं त्यावेळेस देव म्हणाला माझं नाव या मंदिरामध्ये सर्व काळ राहील, माझी दृष्टी आणि माझं चित्त या मंदिरामध्ये सर्व काळ राहील, असं देव शल्मोनाला बोलत आहे. पण ज्यावेळेस देव बोलतो त्यावेळेस देवाने
एक कुंपण घातलं. आपणही अंगणाला कुंपण करत आहात. मुलांचं संगोपन करताना कुंपण करत आहोत. का तर त्याने नियम मोडू नये. अंगणाला कुंपण करतो कारण विंचू, साप, प्राणी यांच्यापासून रक्षण व्हावं घराचं आणि घरातल्या लोकांचं. तसं देवाने बी कुंपण घातलं. आणि पहिले राजे 9 अध्याय 6-7 वचनामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही माझं अनुसरण करण्याचं सोडलं, माझ्या आज्ञा व नियम पाळण्याचे सोडले, तर मला सोडून अन्य देवाची जर तुम्ही सेवा केली, जर जो देश व इस्रायल त्यातून मी तुमचा उच्छेद करीन, हे जे मंदिर मी पवित्र केले ते नजरेआड करील, सर्व इस्रायल लोकांना, इतरांना निंदेचा विषय होईल, येणारे जाणारे मंदिराकडे पाहून छितू करतील. देवाने यांचं असं का केलं? देवाने त्या ठिकाणी कुंपण घातलं प्रियांनो, आणि सांगितलं जर तुम्ही माझ्या वचनानुसार चालले नाही तर हे मंदिर मी नजरेआड केल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, देवाची काय अशीच इच्छा असेल काय की त्याने मंदिर नजरेआड करावं? नाही का? देव कळवळ्याने बोलला, देव आत्मीयतेने बोलला की लोकांनी माझं वचन पाळावं, माझ्या नियमामध्ये चालावं. प्रियांनो, आम्ही पाहतो की लुकरुशुवर्ता 9 अध्याय 41 ते 40 वचनाचा हा प्रसंग आहे. आणि यरुशलेम नगरीमध्ये प्रभू येशूचा प्रवेश झाला. होसाना होसाना म्हणून त्याच्या नावाचा जय जयकार केला. त्याच्यासाठी त्या ठिकाणी झावळ्या हातात घेऊन लोकांनी जय जयकार केला. त्याच्यासाठी वस्त्र पांघरले. तो शिंगरावर बसून त्या नगरातून प्रवेश करत आहे. लोक आनंद करत आहे. आणि मग सायंकाळच्या समय ज्यावेळेस जैतून नावाच्या डोंगरावर प्रभू येशू बसलेला आहे, त्यावेळेस त्याची दृष्टी त्या नगराकडे गेली आणि त्याने सुरुवात केली, जर तू निदान शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते. प्रियांनो, यहुदी इतिहासकार, एक आहे जोसेफस आणि दुसरा आहे मिल्मन, यांनी यहुद्यांचा तो इतिहास लिहिला. आणि आज जे वर्णन मी तुम्हाला सांगणार आहे ते मिल्मन याने जे वृत्तांत लिहिला, तो वृत्तांत आज मी तुमच्या पुढे ठेवणार आहे की जे एहेजकेलाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो ते यहुद्याच्या इतिहासामध्ये पूर्ण होताना आम्हाला पाहायला मिळतं. प्रियांनो, जैतुनाच्या डोंगर माथ्यावरून प्रभू येशूने यरुशलेम नगरीवर नजर फिरवले आणि त्याच्या समोर ती नगरी शांत आणि शांततापूर्ण असं दृश्य त्याला दिसत आहे. वलंडन सणाचे दिवस होते. लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून यरुशलेममध्ये वलंडन सण साजरा करण्यासाठी आले होते. त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तंबू लावलेले होते. प्रियांनो, राष्ट्रीय सण ते सर्व साजरा करत होते. त्यामधील बागा, द्राक्षमळे आणि हिरवळीच्या उतरणीवर असलेल्या जागांमध्ये यात्रेकरूंचे तंबू लागले होते आणि त्या ठिकाणी सर्व काही सुंदर दिसत होतं. मंदिर जे आहे, इमारती ज्या आहेत त्या संगमरवरी दगडाच्या असल्यामुळे सायंकाळचा सूर्यास्त समय सूर्यकिरण त्याच्यावर पडले होते आणि एक प्रकाश त्या ठिकाणी चमकत आहे. अतिशय सुंदर अशी ती नगरी दिसत होती प्रियांनो. आणि मग जसं काय सियोन कन्या म्हणजे यरुशलेम म्हणत आहे, ती जसं काय गर्वाने फुगली आहे आणि ती म्हणत आहे की मी राणी होऊन बसली आहे, मी कधीही दुःख पाहणार नाही, मी कधी अनिष्ट पाहणार नाही, कारण देवाने मला कृपा दिलेली आहे. आणि प्रियांनो, अशा रीतीने तिचा आविर्भाव त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रियांनो, निष्कलंक परिपूर्ण सौंदर्यामध्ये प्रियांनो ती नगरी यहुदी राष्ट्राचा असा अभिमान बनली होती. प्रभू येशूचा जयशने त्या ठिकाणी स्वागत झालेलं होतं. लोक आनंद करत होते आणि त्या ठिकाणी होसाना हा शब्द प्रतिध्वनित होत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळत होतं. तो राजा असल्याचं जाहीर केलं जात होतं. आणि अशा समयामध्ये प्रियांनो दृश्य आहे की एका ठिकाणी मंडळी आनंद करत आहे आणि एका ठिकाणी तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जो त्या डोंगरावर बसलेला आहे, शांत रीतीने त्या नगरीला पाहत आहे आणि तो आत्म्याने भरला, कळवळलेला आहे. कळवळलेला येशू आम्हाला त्या डोंगरावर पाहायला मिळतं. कुठल्या तरी गूढ दुःखामध्ये त्या ठिकाणी प्रियांनो तो त्या ठिकाणी हे दुःखामध्ये बुडालेला आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. प्रभू येशू रडला. ज्यावेळेस लाजाराला त्याने मृतामधून जिवंत केलं त्यावेळेस तो रडला. ज्यावेळेस आता तो या डोंगरावर आहे त्यावेळेस तो रडला.
त्याच्यानंतर गेत्सेम बागेमध्ये जेव्हा प्रार्थना केले त्यावेळेस देखील त्याने असले अश्रू त्या ठिकाणी ढाळलेले आहेत प्रियानो. हा दुसरा प्रसंग होता की त्याने आपले अश्रू ढाळत आहे आणि तो त्या ठिकाणी यरूशलेम नगरीशी बोलत आहे, तारणारा आपल्या निर्मितीशी बोलत आहे, निर्माणकर्ता आपल्या निर्मितीशी बोलत आहे. आणि तो म्हणतो, जर तू निदान शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते. त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं शांतीच्या गोष्टी. प्रियांनो, देवाच्या वचनात पाहायला मिळतात, कारण तुला असे दिवस येत आहेत की शत्रू तुझ्या पुढे मेंढेकोट उभारतील, तुला वेढतील, तुझा चौकडून कोण मारा होईल, तुझ्या मुला बाळांना धुळीस मिळवले जातील, तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाही, कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाही. प्रियांनो, विलाप करत असताना प्रभू येशू स्वर्गीय देव, स्वर्गीय पिता, त्याचं दुःख तो त्या ठिकाणी प्रगट करत आहे प्रियांनो. आणि आम्हाला पाहायला मिळतं की जणू काय तो यहूद्यांना म्हणतो, तुम्ही एक महान संधी गमावलेली आहे. त्यांनी मसीहाचा स्वीकार केला नाही, जो शांती देण्यासाठी आला प्रियांनो, त्याचा मार्ग त्यांनी अवलंबवला नाही प्रियांनो. आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये त्यांनी विश्वास ठेवला नाही, त्यामुळं ते टिकणाऱ्या शांतीपासून वंचित राहिलेले असे आम्हाला पाहायला मिळतात. प्रियानो, धार्मिक यहुदी पुढारी प्रभू येशूला मारण्याचा कट करताना पाहायला मिळतात प्रियानो. ते त्याला धरून पाहत आहे आणि म्हणून हे सर्व चित्र पाहत असताना प्रभूला समजलेलं होतं की या नगरीने, या लोकांनी मला नाकारलेलं आहे. त्यांचं आध्यात्मिक अंधत्व प्रभूने पाहिलं. याजक, शास्त्री, परुषी, त्या ठिकाणी मंडळीचे वडील आणि यहुदी लोक, हे सर्व मध्ये एक अंधत्व त्याने पाहिलं आणि त्याला दिसलं की यामुळे आता यांच्यावर भयंकर न्याय येणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो विलाप करतो आणि तो म्हणतो, शांतीच्या गोष्टी जर तुम्ही जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते. यरूशलेमला पाहून त्याने विलाप केला. त्याचं कारण प्रभू येशू जगात होता, जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या सोकियांनी त्याचा स्वीकार केला नाही. सोक्यांनी त्याला नाकारलं, कारण ते तारणापासून वंचित होते. प्रभू येशूवरील विश्वासाने तारण होते, यावर ते विश्वास ठेवण्यास प्रियांनो ते तयार नव्हते प्रियांनो, असं आम्हाला पाहायला मिळतं. ते स्वतःला प्रभू येशू शिवाय नीतिमान समजणारे असे ते लोक झाले प्रियांनो. आणि म्हणूनच त्यांच्या मृत्यूचं आणि त्यांच्या नाशाचं कारण म्हणजे त्यांनी शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या नाहीत. यहूद्या इस्करियोतचं जर उदाहरण पाहिलं तर प्रियांनो, त्याला झाला, पण आम्ही पाहतो त्याने गळफास घेतला. त्याचं कारण होतं त्याने शांती देणाऱ्या, शांतीचा राजकुमार, शांतीचा अधिपती, तारण देणारा प्रभू येशू ख्रिस्त याला डोळ्याने पाहिलं, याला अनुभवलं, त्याच्याबरोबर सेवा केली, त्याचं वचन ऐकलं, त्याच्याबरोबर तो राहिला. पण ज्यावेळेस सर्व घटना घडल्या त्यावेळेस त्याने गळफास घेतला. याचं कारण त्याच्या जीवनामध्ये शांती नव्हती. तो अस्वस्थ आणि निराश होता आणि म्हणून आम्ही पाहायला मिळतं की त्याने आपलं जीवन अशा रीतीने संपवलं प्रियांनो. शांती नसलेला मनुष्य म्हणजे समुद्रामध्ये भरकटलेल्या जहाजासारखा आहे प्रियांना. अमेरिकेमध्ये एक साहित्यिक होऊन गेला ज्याचं नाव होतं रेबिक्स. आणि हा रेबिक्स जो आहे, हा रेबिक्स याने जवळजवळ 33 कादंबऱ्या लिहिल्या. त्याच्यामधल्या 14 कादंबऱ्या हॉलिवूडमध्ये त्याच्यावर सिनेमे बनवण्यात आले. अतिशय श्रीमंत प्रसिद्ध असा हा साहित्यिक होता. आणि वय वर्ष 71 असताना त्याला घशाचा कॅन्सर झाला. त्याने अनेक प्रकारचे उपचार केले, पण त्याचा कॅन्सर काय बरा होत नाही. त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये निराशा आली, दुःख आलं, तो अशांत झाला. त्याला समजून चुकलं, माझ्याकडे जगातलं सर्व सुख आहे, पण हे सुख मला माझा आजार बरा करू शकत नाही. आणि प्रियांनो, 7 डिसेंबर 1949ला त्याने स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली. प्रियांनो, त्याने आपलं जीवन संपवलं. याचं कारण संपत्ती तर त्याच्याकडे होती, पण शांतीचा राजकुमार प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये नाही. त्याने देवाला ओळखण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आणि म्हणून
प्रियांनो, आम्ही पाहतो की ज्याला शांती नाही ते नाशाकडे जातात. म्हणून ज्यावेळेस परिस्थिती कठीण येते त्यावेळेस खूप विचार करण्यापेक्षा शांत राहण्यामध्ये शहाणपण असतं. कारण जेव्हा अस्वस्थ आहे तेव्हा विचार मनुष्याला त्रास देतात, विचार नको त्या गोष्टी करायला प्रवृत्त करतात आणि माणूस चुकतो पण त्याला समजत नाही मी चुकलेलो आहे. कालांतराने ती समज येते. म्हणून अस्वस्थ परिस्थिती, कठीण परिस्थिती असेल तर शांत राहा, त्याच्यामध्ये देव चांगलं करतो. अशीच एक घटना आहे की एक युद्ध चालू होतं अमेरिकेमध्ये आणि एक सैनिक आहे त्याला गोळी लागली आणि त्याला समजलं की आता माझ्याकडे खूप थोडासा समय आहे, आता मी जास्त वेळ जगू शकत नाही. त्याचा अधिकारी त्याच्याजवळ आला आणि तो म्हणाला आता मी तुझ्यासाठी काय करू. कारण त्याला समजलं होतं की त्याला गोळ्या अशा ठिकाणी लागलेल्या आहे की तो आता जास्त समय राहणार नाही, उपचार त्याला मिळू शकत नाही. कारण शहर इथून लांब आहे, दवाखाना इथून लांब आहे आणि तेवढ्या वेळ ते ह्याच्याकडं नाही की हा दवाखान्यात जाऊपर्यंत वाचू शकाल. म्हणून त्याने प्रश्न केला मी तुझ्यासाठी काय करू. तो सैनिक म्हणाला सर माझ्यासाठी काही करू नका. मग अधिकारी म्हणतो मी काय तुला थोडंसं पाणी देऊ काय. आणि तो म्हणाला मला तेही नको. मग तुझ्या मित्रांना मी सांगू का फोन करून. तो म्हणतो तेही करू नका. पण अधिकारी त्याला विचारत राहिला की मी तुझ्यासाठी काय करू. आणि तो एकच म्हणाला सर माझी बॅग आहे त्या ठिकाणी, त्यामध्ये नवीन करार आहे आणि तो नवीन करार इकडं घेऊन या. ते साहेब गेले, त्याने नवीन करार घेतला आणि ते त्या सैनिकाजवळ गेले. आणि प्रियांनो, तो म्हणतो साहेब त्याच्यामध्ये योहान कृत शुभवर्तमान नावाचं पुस्तक तुम्हाला आढळेल आणि त्याच्यामधलं 14वा अध्याय आणि 27 वचन तुम्ही वाचा. आणि मग त्या साहेबाने ते नवीन करार उघडला आणि ते पुस्तक शोधलं आणि 14वा अध्यायातलं 27 वचन त्या ठिकाणी वाचलं आणि ते होतं मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नये म्हणून मी तुम्हाला शांती देत आहे. आणि प्रियानो, ज्यावेळेस हे वचन वाचलं त्यावेळेस तो सैनिक म्हणाला सर मी तुमचं खूप आभारी आहे, कारण जे वचन तुम्ही वाचलं त्यामुळं मला आता शांती आहे आणि आता मी शांतीने माझ्या उद्धारकाकडे जात आहे. त्याला माहीत होतं की तो आता जगणार नाही. त्याच्या अनेक इच्छा जगामध्ये राहिल्या असतील करायच्या, पण त्याचं लक्ष त्याच्या उद्धारकाकडे होतं आणि जगामध्ये त्याची दृष्टी नाही. तो प्रभूकडे पाहतो आणि तो म्हणाला मी शांतीने जात आहे. मी विचार केला त्या साहेबाने काय विचार केला असेल असं वाक्य ऐकल्यावर. अनेक लोक मरताना दुःख करतात, स्वतःला क्लेश करून घेतात, रडत बसतात, कणत बसतात आणि हा मनुष्य आता मरत आहे पण तो म्हणतो मी शांतीने जात आहे. आणि प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं कारण त्याच्याजवळ प्रभू होता म्हणून तो धैर्याने प्रभूजवळ गेला, धैर्याने मरण पावला. कारण त्याला माहीत होतं जगातली धाव जरी संपलेली आहे तरी सार्वकालिक जीवन देवाने मला दिलेलं आहे. त्या जीवनामध्ये मी प्रभूबरोबर सदा सर्व काळ राहत आहे आणि त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये ती शांती होती प्रियांनो. आणि म्हणून देवाच्या वचनात म्हटलं ज्याचं मन तुझ्यात स्थिर झालं त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर आहे. प्रियांनो, शांती खूप महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो लुकरुचवर्तमान 2वा अध्याय. आणि शिमोन यरुशलेमेतला एक नीतिमान आणि भक्तिमान मनुष्य जो इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत असताना तो आता वृद्ध आहे आणि तो मरणास टेकलेला असताना देवाने त्याला प्रगट केला. देव आत्म्यातून त्याच्यावर बोलला आणि सांगितलं गेलं होतं की जे तारण मी जगामध्ये पाठवत आहे त्या तारण तो आपल्या डोळ्यांनी पाहशील, तोपर्यंत तुला मरणाचा अनुभव येणारच नाही प्रियांनो. आणि मग हा वृद्ध झालेला शिमोन मंदिरामध्ये येऊन त्या ठिकाणी थांबलेला आहे,
वाट बघत आहे आणि नियमशास्त्राप्रमाणे विधी करण्यासाठी येशूचे आई वडील येशू बाळाला घेऊन मंदिरामध्ये आलेले आहेत. आणि ज्यावेळेस त्याने ते बाळ आपल्या हातामध्ये घेतला आणि त्यावेळेस प्रियानं देवाने त्याला प्रगट केलं की ज्या सांत्वनाची तू वाट पाहत आहे ते इस्रायलाच, आणि तुझं सांत्वन म्हणजे हे बाळ आहे, हे तुझं तारण आहे, हा मसीहा आहे, हा येशू आहे. आणि प्रियानो, शिमोनाला समजलं की हा देवाचा ख्रिस्त आहे आणि म्हणून तो म्हणतो, हे देवा मी तुझं धन्यवाद करतो, कारण हे बालक जे आहे ते परराष्ट्रीयांना प्रगटीकरण होण्यासाठी उजेड असं झालं आणि तुझ्या इस्रायल राष्ट्राचं ते वैभव आहे. का बरं तो वैभव म्हणतो? त्याचं कारण होतं की अनेकांचं पडणं आणि अनेकांचं उठणं होईल. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे तो वैभव आहे, कारण ज्याला देवाचं वैभव प्राप्त होता, जो त्या वैभवामध्ये चालतो, जो त्या वैभवाने सन्मानित केलेला आहे. देवाचं वचन सांगतो तो कधी खोटं बोलत नाही, तो पस्तावा करत नाही आणि तो पस्तावा व्हावा असा तो काही साधारण मानव नाही आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं, हे देवा तू मला शांतीने जाऊ देतोस, कारण ते तारण मी आपल्या डोळ्यांनी पाहिलं, ज्या तारणावर मी विश्वास ठेवलेला आहे. प्रियांनो, शांती अशी आहे. म्हणून प्रभू त्या नगरीकडे पाहून म्हणाला, आज जर तू शांतीच्या गोष्टी आज जाणून घेतल्या असत्या, माहिती करून घेतल्या असत्या, तर तुझं कितीतरी चांगलं झालं असतं. मग असं म्हटलंय की तुझ्यावर कृपादृष्टी झाल्याचा समय तू ओळखला नाही. प्रियांनो, कृपादृष्टी झाल्याचा समय जेव्हा मिस्रामधून यहुदी लोक निघाले इजिप्त देशामधून आणि कनान देशाकडे येत आहेत, त्यावेळेस त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे, जसं देव अब्रामाशी हे बोलला होता, अब्रामाला ते प्रगटीकरण देवाने दिलं होतं की तुझं संतान इजिप्त देशामध्ये जाऊन 450 वर्ष दास्य करणार आहे, त्यानंतर मी त्याला सोडवणार आहे आणि त्याच्यानंतर मी त्यांना अधिक आशीर्वादित करणार आहे. मग असं नका समजू की ते दास्यामध्ये आहे म्हणजे ते आशीर्वादित नव्हते. दास्यामध्ये असतानाही देवाने त्यांना चांगला प्रांत त्या ठिकाणी गोशेन प्रांत राहण्यासाठी दिला. त्या प्रांतावर देवाची कृपा होती, म्हणून ज्यावेळेस 10 पिढ्या त्या इजिप्तमध्ये आल्या त्यावेळेस त्या प्रांतावर त्या 10 पिढ्या आलेल्या नाहीत. प्रियांना, ज्यावेळेस इस्रायल लोक तिथं दास म्हणून काम करत होते, त्यांच्या कामाने आणि परिश्रमाने तो इस्रायल देश समृद्ध आणि आशीर्वादित झाला. आणि म्हणूनच त्या ठिकाणी असं म्हटलं गेलं की ज्यावेळेस ते त्या इजिप्त देशामधून बाहेर पडतील त्यावेळेस ते रिकाम्या हाताने कधीही बाहेर पडणार नाहीत. मी अशा रीतीने त्यांच्यावर कृपादृष्टी करेल की मिस्री लोक त्यांच्यावर दया करतील आणि मिस्री लोक त्या ठिकाणी जे काही मी त्यांना आशीर्वाद दिले त्या आशीर्वादामधून ते पुष्कळचं धन त्या ठिकाणी ते इस्रायलाला देतील. इस्रायल पुष्कळचं धन घेऊन त्या ठिकाणी वचनदत्त भूमीत प्रवेश करेल, कारण माझी कृपादृष्टी इस्रायलावर आहे. आमेन. प्रियानो, कृपादृष्टी म्हणजे समृद्धीकडून समृद्धीकडे जाणं आहे. आशीर्वाद मिळवणं म्हणजे देवाची समृद्धता प्राप्त करणं असं आहे प्रियांना. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी पुत्र आशीर्वाद देण्यासाठी आला होता, पण त्याने आशीर्वादच नाकारला. म्हणून म्हटलं गेलं की तू आपल्यावर कृपादृष्टी होण्याचा समय तू ओळखला नाही. ती कृपादृष्टीचा समय काय आहे? तर प्रभू येशूचा जन्म, त्याचं वधस्तंभावरचं मरण, त्याचं पुनरुत्थान आणि त्याचं स्वर्गात घेतलं जाणं, तिथपर्यंतचा काळ हा कृपादृष्टीचा काळ होता. कारण जोपर्यंत तारणाचं कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत देवाने आपला क्रोध जो यरूशलेमवर येणार होता, जो मंदिरावर येणार होता, जो यहुदी राष्ट्रावर येणार होता, देवाने तोपर्यंत तो आवरून ठेवला होता. देव सहन करत होता, कारण देव पाहत होता की आज तरी ते पुन्हा माझ्याकडे पाहतील, आज तरी ते पुन्हा माझ्याकडे वळतील. म्हणून शलोमोन प्रार्थना करताना असं म्हटलं होता की हे देवा, हे लोक जेव्हा दीन होऊन कष्टी होऊन तुझ्याकडे प्रार्थना करतील त्यावेळेस तू त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांनी केलेल्या पातकाबद्दल त्यांना क्षमा कर. प्रियांनो, देवाने ती कृपा राखून ठेवली होती की जरी पुनरुत्थान झालं तरी या 40 दिवसामध्ये ते सत्य ओळखतील, या 40 दिवसामध्ये ते तारण प्राप्त करून घेतील. आणि म्हणून देवाने तोपर्यंत तो समय राखून ठेवलेला होता. प्रियांना,
म्हणून अनेक यहुद्यांचं तारण पण झालं, हे देखील शास्त्र सांगतं आणि इतिहास देखील सांगतो प्रियांना. देवाच्या वचनात हे पाहायला मिळतं. आणि प्रभूने काय पाहिलं? एहेजकेलाचं पुस्तक जे वर्णन आपण वाचलं होतं, आणि ते वर्णन काय होतं की यरूशलेम शेतासारखी नांगरली जाईल. मुलगा बापाला ओळखणार नाही, बाप मुलांना ओळखणार नाही. म्हणजे काय? मनुष्य मनुष्याकडे कसा पाहिल? असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी हे जी भूमी आहे ती अशा रीतीने नांगरली जाईल की तिथं मृतांचे ढिगारे पडतील, ती निंदेचा विषय होईल, उपहासाचा विषय होईल, लोकांना ओळखणार नाही. म्हणून इशारा दिला होता की त्या दिवसामध्ये जर कोणी घरामध्ये असेल तर त्याने बाहेर पडू नये, जो कोणी बाहेर पडला असेल त्याने नगरात येऊ नये, जो कोणी शेतात गेला असेल त्यांनी नगरामध्ये येऊ नये, त्याने बाहेर जावं. जे कोणी यरूशलेममध्ये असतील त्याने यरूशलेम सोडून निघून जावं, असं देवाने इशारा दिला होता. आणि प्रियांनो, देवाचं वचन सांगतं जे नगरात गेले ते परत आले नाहीत, जे शेतात गेले ते नगरात आले नाही, जे घरामध्ये होते ते बाहेर पडले नाही. याचा अर्थ असा होता की सगळ्या यहुद्यांचा नाश नाही झाला. ज्यावेळेस इतिहास मी संदेशांच्या वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वाचत होतो आणि एक गोष्ट माझ्या निदर्शनामध्ये आली की त्याच्यामध्ये असं म्हटलंय, देवाने तो अंश राखून ठेवला, कारण ज्याने पुत्राचा स्वीकार केला होता ते देवाचे पुत्र आणि कन्या झाले. देवाने त्याने यासाठीच राष्ट्रामध्ये विखरलं, कारण तो अंश जगामध्ये शेवटपर्यंत राहावा. तो करार त्याने दाविदाबरोबर केला होता की तुझं राजासन मी कायमचं स्थापिल, तुझ्यावरची कृपादृष्टी कधी काढून घेणार नाही. म्हणून ज्याने त्या पुत्राला स्वीकारलं होतं तेवढे त्या नाशामधून वाचले. प्रियांनो, हे बायबल आम्हाला सांगतं आणि हा इतिहास देखील आम्हाला सांगतो प्रियांनो. आणि प्रभूने काय पाहिलं? शेवटचा भाग, प्रभूने काय पाहिलं? प्रियांनो, ख्रिस्त इसवी सन 44 मध्ये रोमचा सम्राट जुलियस सीझर याचा खून झाला. आणि अंटिपेटर हा रोमचा सम्राट झाला. त्याला 2 मुलगे होते, एक होता फासेल आणि दुसरा होता हेरोद. फासेला यहुदे प्रांताचा राज्यपाल झाला आणि हेरोद हा गालिन प्रांताचा कारभार पाहत आहे. प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं मंदिरावर संकट आलं. त्याचं कारण होतं की त्या काळामध्ये यहुदी लोकांची मनधरणी करण्यासाठी या हेरोदाने आपले अधिकार जाऊ नये, आपल्याला राजाची मर्जी प्राप्त व्हावी, आणि मग आपण तर या गालिल प्रांतामध्ये काम करत आहोत. गालिल प्रांतात परराष्ट्रीय आणि यहुदी लोक राहत आहेत, आणि म्हणून त्यांनी यहुद्यांची मनधरणी होण्यासाठी त्या ठिकाणी मंदिराची त्याने डागडुजी केली. आणि यहुद्यांना मग त्या हेरोदाचा अभिमान वाटू लागला. ही राजकीय खेळी होती आणि मंदिराचा असा त्याने दुरुपयोग केला. प्रियांनो, हे देवाला आवडलेलं नाही. देवाने निवडलं दाविदाला, देवाने निवडलं शल्मोनाला, देवाने निवडलं त्याच्या सेवकांना, आणि या ठिकाणी एक राजकीय अधिकारी, राजा, नेता त्या ठिकाणी त्या मंदिराची डागडुजी करतो. हे परमेश्वराला कसं काय आवडेल? म्हणून ते एक कारण आहे की मंदिराचा नाश झाला होता. हा जो हेरोद आहे हा अर्धा यहुदी होता, तो इदुसिया होता असं म्हटलेलं आहे. आणि प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं की मग त्याच्यानंतर निरो सम्राट झाला. 68 मध्ये निरो सम्राट मरण पावला. ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा अत्यंत क्रूर राजा म्हणून निरो सम्राटाचा उल्लेख इतिहासामध्ये केला गेला. इसवी सन 70 मध्ये रोमचा सम्राट टायटस झाला, आणि हा टायटस जो होता हा यहुदी लोकांचा अतिशय द्वेष्टा होता. त्याला अतिशय राग होता. या राष्ट्राविषयी त्याला अभिमान नव्हता. वेगळ्या प्रकारचे कर त्याने बसवले, वेगळ्या प्रकारचे अन्याय त्याने त्यांच्यावर केले, कारण त्या ठिकाणी त्याला यहुदी लोक अजिबात पसंत नाही.
आणि मग शास्त्र म्हणतं, एस्केलामध्ये सांगितल्याप्रमाणे, होशायाने सांगितल्याप्रमाणे, प्रभू येशूने योहानकृत शुभवर्तमान 21व्या अध्यायामध्ये यरूशलेमचा कसा नाश होईल, मंदिर कसं उद्ध्वस्त केलं जाईल याविषयी प्रभूने सांगितलं होतं. जेव्हा ते मंदिराकडून चालत गेले तेव्हा शिष्य आणि लोक त्या मंदिराकडे पाहत आहे आणि हेरोदाने ते इतकं भव्य आणि दिव्य बनवलं होतं की लोक त्या मंदिराविषयी पाहून अभिमानाने बोलत होते. आणि म्हणून येशूने त्या मंदिराकडे पाहिलं आणि तो शिष्य आणि यहुद्यांशी बोलला आणि तो म्हणाला, आता असे दिवस येत आहेत की या मंदिराच्या चिरावर चिरा राहणार नाही, चिरा पाडला जाणार नाही, असा एकही चिरा राहणार नाही. त्यावेळेस त्या लोकांना वाटलं हे शक्यच नाही, कारण हे बनवताना किती मजबूत बनवलेलं आहे. आणि प्रियांनो, मग या टायटसने यरूशलेमला वेढा दिला. 150 दिवस त्या ठिकाणी युद्ध झालं आणि यहुदी लोकांनी 150 दिवस प्रतिकार केला. आणि मग ज्यावेळेस हे युद्ध सुरू झालं त्यावेळेस प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की त्या वलांडण्याच्या दिवसामध्ये यरूशलेमवर भयंकर संकट आलं. प्रियांनो, त्यांची अन्न सामुग्री त्याचा साठा नष्ट केला गेला, उपासमार होऊ लागली. आणि जे सैनिक होते त्या ठिकाणी असं म्हटलंय की त्यांच्या ढाली ज्या होत्या कमरबंद होते, त्या ठिकाणी त्यांनी पायतान होते, त्याचं चामडं शिजून खायला त्याने सुरुवात केली, कारण अन्नामुळे आता त्यांची उपासमार होऊ लागली होते. नंतर असं म्हटलंय की रात्रीचा समय ज्यावेळेस ते लपून छपून नगरामध्ये जात होते, ते पालापाचोळा वनस्पती आणण्यासाठी जात होते, कारण अन्न बंद झालं, रसद बंद झालं, अन्नधान्याचा साठा नष्ट केला गेला आणि म्हणून पालापाचोळा खाऊन राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. आणि त्या दिवसात जो कोणी ते शोधत असताना जर सापडला तर त्यांना त्या ठिकाणी कापलं जात होतं, मारलं जात होतं, ठार केलं जात होतं. जर बाहेर गेला तर आत येण्याची कुठली शाश्वती नव्हती. अशा रीतीचं वातावरण त्या दिवसामध्ये होतं. प्रियांनो, आणि मग असं म्हटलेलं आहे की नैसर्गिक प्रीती नष्ट झाली, मनुष्याला ओळखना. येजकेलाच्या पुस्तकामध्ये आणि संदेशाच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की अशा रीतीने स्त्रिया ज्या कोमल हृदयाच्या आहेत त्यांना देखील आपल्या अर्भकाची बाळाची त्या ठिकाणी स्मरण राहणार नाही, तर ते आपले अर्भक शिजवून खातील. स्त्रियांनी आपले अर्भक शिजवून खाल्लं, बापाने मुलाला शिजवून खाल्लं, मुलांनी बापाला शिजवून खाल्लं. लोक मांस खाऊ लागले. इतकी कठीण परिस्थिती प्रियांनो त्यांच्यावर आली. लोक एकमेकाला घाबरून लपून त्या ठिकाणी राहू लागले होते. पोटच्या बाळाचा त्यांना विसर पडला आणि प्रियांनो ते एकमेकाकडे निष्ठुरतेने पाहू लागले. त्याचप्रमाणे या रोमनांनी यहुदी लोकांना वेशीवर टांगले. प्रियांनो, त्याचप्रमाणे मोठे मोठे खूप मोठ्या प्रमाणात वधस्तंभ त्या ठिकाणी लावले गेले. त्याच्यावर क्रूररीतीने यहुद्यांना मारलं गेलं. इतिहास सांगतो प्रियांना की ज्यावेळेस मंदिराकडे जाण्याची वेळ आली आणि हा टायटस मंदिराकडे घाबरत होता, कारण त्याला माहीत होता की यहुद्यांचं हे श्रद्धास्थान आहे. आणि त्याने सैनिकांना सांगितलं कुणी मंदिराकडे जाऊ नये. पण सैनिक इतके द्वेषाने आणि त्वेषाने भरलेले होते की त्यांनी मंदिरामध्ये प्रवेश केला. आणि ज्यावेळेस त्यांनी मंदिराचं वैभव पाहिलं त्यावेळेस तो सैनिक म्हणतो की रोमच्या सम्राटाकडे पण एवढं संपत आणि धन आणि सोनं नाही जेवढं या मंदिरामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी मग असं म्हटलंय की त्यांनी बाहेरून बाण सोडला, जळता बाण पवित्र स्थानामध्ये पडला जाऊन आणि आग लागली. त्यावेळेस मंदिराला आग लागली. त्या दिवसात मंदिरामध्ये अनेक यहुदी होते आणि ते यहुदी लपून बसले होते. पण ज्यावेळेस मंदिराला आग लागली ते बाहेर पडले. तर असं म्हटलंय मंदिराच्या त्या द्वारापासून खालच्या पायरीपर्यंत मृताचे ढिगारे पडले. सगळ्यांना रोमन सैनिकांनी मारून टाकलं, कापून टाकलं. प्रियांनो, रक्ताचे लोट त्या पायऱ्यावरून वाहू लागले. आणि मग देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो मोठी कत्तल त्या ठिकाणी झाली. प्रियांना, कुणी मिल्मन असा इतिहासकार तो म्हणत आहे की रोमी सैनिक इतके द्वेषाने भरले होते की क्रूरतेने त्याने यहुदी लोकांना त्या ठिकाणी दयामाया न दाखवता त्यांना मारून टाकलं. प्रियांनो, आणि म्हणून होशे म्हणतो की तो आपल्या अधर्मामुळे पडलास. होशे काय म्हणाला इस्रायलाला, यहुदाला? तो म्हणतो तो आपल्या अधर्मामुळे पडला आहेस. प्रभूने तुला तर संकट समय इशारा दिला होता, पण तू देवाचं वचन मानलं नाही. तू सावध राहावा म्हणून देवाने तुला ते सांगितलं होता. आणि प्रियांनो,
अशा रीतीने एहेजकेलच्या पुस्तकामध्ये सांगितलेला वृत्तांत, योहान कृष्णवर्तमान प्रभू येशूने पाहिलेलं जे काय इसवी सन 70 मध्ये घडणार होता, ते प्रभूने पाहून तो विव्हळ झाला होता की मी तर माझ्या लोकांसाठी आलो, पण त्यांनी देवाची प्रीती अव्हेरली, ती स्वीकारली नाही, म्हणून त्यांच्यावर भयंकर त्या ठिकाणी नाश येत आहे. प्रियांना, देवाच्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं. लुकरुषवर्तमान 8 अध्याय 13 वचन, देवाच्या राज्याचे रहस्य जाणण्याची देणगी देवाने तुम्हाला दिली. प्रियांनो, देवाचं रहस्य जाणण्याची देणगी देवाने आम्हाला दिलेली आहे. बी हे देवाचं वचन आहे. चांगल्या मातीत पडलेलं ते हे आहे की ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देतात. आज देवाचं वचन आपल्याला हेच सांगत आहे की शांतीच्या गोष्टी आज आपल्याकडे आहेत आणि हे जाणून घेण्याचे दिवस आहेत. कृपादृष्टी केल्याचा समय आज आपल्या जवळ आहे. आपल्याला इशारे दिलेत, आपल्याला सावध आणि जागृत राहण्यासाठी सांगितलं, आपल्याला प्रार्थना करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि म्हणून जे चिन्ह घडत आहे त्यावरून निश्चित समजा की प्रभूचं येणं अतिशय समीप आहे. म्हणून देवाच्या वचनामध्ये प्रियानो राहणं, कारण शास्त्र म्हणतं जे माझं वचन आपल्या अंतःकरणामध्ये रुजवून ठेवतील ते धीराने फळ देतील. आज हा कृपादृष्टीचा समय आपल्यासाठी हा आहे की आम्हाला प्रभूसाठी धीराने फळ देणारं व्हायचं आहे, धीराने फळ द्यायचं आहे. आणि फळ कसं मिळेल? ज्यावेळेस तो वेल त्या झाडातला रस आत्मसात करतो त्यावेळेस ते फलदायी होतं. म्हणून देवाचं वचन आपल्याला चांगलं माहीत आहे. मी सांगतो म्हणून नाही, लहानपणापासून आपण अनेक संदेश ऐकलेत. आजही आपण अनेक सेवकांचे संदेश ऐकता, यूट्यूबवर देवाचं वचन ऐकता, वेगवेगळ्या प्रकारचे बायबल आपल्या घरामध्ये आहेत, नेहमी आपण बायबल वाचतो. सत्य आपल्याला चांगलं माहीत आहे प्रियांना. फक्त आता प्रश्न आहे ते सत्य आम्हाला आचरायचं आहे. कारण प्रभूच्या वचनात नेहमी म्हटलं गेलं, जे सत्य आचरतील ते शेवटपर्यंत सत्व धरून राहतील, ते शेवटपर्यंत टिकतील, त्यांचं कधीही वाईट होणार नाही, नाही का? त्यांचं कधी वाईट होणार नाही. शास्त्र म्हणतं ज्यांचं नाव देवाने त्याच्या जीवनी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ते कधीही खुडलं जाणार नाही. ही आपल्यासाठी शांतीची गोष्ट आहे. आणि म्हणून प्रार्थना करूया की प्रभू, तुझा कृपादृष्टी झाल्याचा समय ओळखण्यास आम्हाला मदत कर, शांतीच्या गोष्टी जाणण्यासाठी आम्हाला मदत कर आणि आम्ही धीराने फळ देणारं व्हावं. मंदिरामध्ये येताना प्रियांनो अतिशय गांभीर्याने या, पावित्र्याने या. ते लोक मंदिरामध्ये जात होते, पण प्रियांनो त्यांच्या अधर्मामुळं ते मंदिराचा नाश झालेला आहे, मंदिराचा नाश झालेला आहे. एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, तुम्ही अनुभवलेली असेल. महाराष्ट्रामध्ये फिरा किंवा भारतामध्ये फिरा, काही ठिकाणी तुम्हाला फक्त 4 स्तंभ दिसतील, गवत वाढलेलं दिसल, वर छत नाही, भिंती नाहीत. आणि तुम्ही जाऊन जर विचारलं हे काय आहे, तर लोक सांगतात काही दिवसापूर्वी इथं प्रार्थना होत होती, आता बघा काय झालं. हे का झालं असेल बरं, कधी विचार केला का? त्याचं कारण अंतर्गत बंडाळी, मंडळीमध्ये असणारे वाद, मंडळीमध्ये असणाऱ्या फुटी, याचा परिणाम काय झालेला आहे. अनेक ठिकाणी अवशेष आहेत, मी स्वतः पाहिलेले आहेत, तुम्ही पण पाहिलेले असाल. बघा, माणूस कळत न कळत गोष्टी करतो, पण त्याचे परिणाम दूरगामी होत असतात, नाही का? आणि असं होऊ नये यासाठी देखील जागृत राहा, प्रार्थना करा. प्रभू हे वचन तुम्हासाठी आशीर्वादित करा.